सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज बुधवारचा आला बाजार। धम धम टमाटे आणि टमटम वांगे असं सीताफळ आले बसतात तिथे। आणि आज आलं भक्त बाजारातून सीताफळ आणि कचोऱ्या। सांग सातीतून आणता दादांनी सीताफळ हे केले। सातीतले जात ना सातीतून आणता कशी काय दाबली मग हे थोडे गावातलेच असतील कोणाचे तरी। पहाडाचे सीताफळ आणले मस्त आज सकाळीच बाजारातले। मग जास्तच आणायला लागत होते, चांगले होते ना। किलोभर मग 4 झाले काय तर मग अर्धा किलो सीताफळ आहे का। आणि आज जायचं आहे वावरात। आज म्हणजे आता रोजच वावरात जायचं आहे। इकडे चालू आहे स्वयंपाकाची घाई। कुकरात शिजलं वरण। आज वरणावरच दणका वाटते बाबा। त्यात काय भरतं माहिती टमाटे आणि हे आहे बाहेरचं वातावरण। आमच्या बाळा खवरायला गच्चा चारा मस्त आणि या डोंबळीलाही चारा बांधला इकडे। आणि हवा मस्त सुट राहिली थंडी थंडी। कुठे कापसाचे कपडे तर कुठे काय असा पसारा आहे। हा बात कर तुम्ही आंघोळ। हा आज सोंग नाही का कापूस आहे। चला उरकले सगळे काम। निघलो आता वावरात। आईन बंधू सकाळीच गेले कारण की आज सोयाबीनही काढणं आहे आणि कापूसही आहे। हे कपडे लत्ते सगळे धुणं झाले। राहिला फक्त आता बकरीचा पसारा। तो बकरीचा पसारा आवरतात दादा। हा एवढा बकरीचा पसारा आणि बकऱ्या येतात वावरात। मग आज आमच्याच इकडे तसं काही नक्की नाही पण सांगून देऊ राहील तुम्हाला। चला मग भेटू आज वावरात। सोयाबीन आहे का कापूस आहे काय मेळ होते आज वावरात। व्हिडिओ पाहत राहा। भरली का वाटी भरली नाही अजून। ये मग जेवण करायला। पोचलो लगबगीनं वावरात। म्हणे बंधू म्हणे सोयाबीन आहे काढणं। सोयाबीन भटकाचं झालंय काढणं। चला वावरात। आणि सकाळीच आले आईन बंधू वावरात। आणि हे पा सोयाबीनात बाया अजून नाही। त्या भटकाचं सोयाबीन राहायला अजून सोंगणं। आणि हे जाते आता उद्यावर वाटते। इथली गडबड बायाची। घरीच चांगलं असतं सोयाबीन पण आता हे आभाळ दांगडो घालू राहिलं। पाणी जर आलं की सगळं सोयाबीन पाण्यात जाईन आमचं। होतीन सोयाबीनच्या सारख्या कशा बी आल्या शेंगा। तर वरच्या तर काही भरल्या नाही। तुम्हाला दाखवतो हे पहा तुम्ही सोयाबीन पहा ना तुम्ही। सोयाबीन काहीच दिसत नाही फक्त गवतच दिसते सगळं लोईलं। तेवढं तरी आता काढून घ्यायचंच आहे। हे आभाळ घोर घालू राहिलं म्हणून सांगितल्या बाया आज सोयाबीन सोंग्याले। आज लय गरम करते आज आभाळ आहे की नाही। ती टिकली काढतं की नाही मा कपायची पांढरी भुरेल ना। काढतो ना मगच पाहिजे मी आरशे। आता आजचे दिवस आता राहू द्या ना। आहे ना मी आणलाय टिकली संग। नसली तर टाकली लगे काढून। नाही ना खाजून राहील असं पाहा का तू सरण फुके। त्याच्यापेक्षा माहित आहे तोंड आम्ही दिवसभर मी सरण फुक्या तोंडाचीच नाही। माझं टिकले हात मी लई हे हा काय हास
बायासारखं सरण फुके तोंड पाव का ते दिवसभर शर्ट भरवले का नाही. सोयाबीन सोंग नाही म्हणून चालली सारा लाय जामा घेऊन आमचे कपडे काय मोठा घोर भाकर सगळंच आणलं सोबत. चला तर मग या जेवण करायला. मग जेवण झालं आमचं चालू. तिघी घुबडायचं जेवण करायला आणला. जिरे मेथीचा ठेसा, कारलं आणि फोडणीचं वरण मस्त डब्यातच भरून आणलं. आणि आणलं लोणचं, कांदा आणि काय आहे कचोडी आणि पकोडा. कचोडी सगळ्याच लायजामाय सोबत साखर सुद्धा. जीव गाय भरला तर साखर पाणी प्या, नाही गाय भरला तर जेवण करा. आता जेवण झालं मस्त आणि झाला आता ड्युटीचा टाईम चालू. 11:30 वाजतापासून तर 5 वाजेलो. हे ड्युटीचे कपडे घातले. आता सध्या जेवण काही मस्त म्हणलं जात नाही कारण दोरच लय बेदम होऊ राहिला जीव. इथला जीव बेदम होऊ राहिला की तुम्हाला सांगून काही फायदाच नाही. एका पोळीच्या वर धकून नाही राहिलं. काही करा एका पोळीच्या वर काहीच धकत नाही. आता कुकडून आहे का जण ड्युटी, इकडून आहे का तिकडून आहे. अजूनही 2 दिवस पराठी होत नाही. त्या पराठीनं तेल काढणं लावलं. अजून असेच वावरातले कामं लागले की चालू राहते जीवाच्या भोवती. ना भाकर धकत ना पाणी धकत आणि रोजचं जे काम आहे ते करावंच लागते. हे सगळा पसारा आणून ठेवला. आई सकाळी आली तर एक वट्टी झाली आईची. हे आधीच ठेवला आहे ना कापूस. हा वट्टीचा कपडा आणि हा कानाचा कपडा इकडेच घ्यावं लागते का बाई. असे मच्छर चावतात, असे मच्छर डसतात. आज तर लेट डसू राहिले आणि बोलणेही खावा लागतात. हे पा भरली वटी पहिली. आता यायनं तर मला आवाजही दिला नाही. आज वटी टाकायला टाकली बाबा पहिली वटी आणि आज अभाय निघलं आणि एवढी गरमा करू राहिली पराठीत. हे आमच्या दोघी मायलिकीची वट्या. पाणी पितो आता पहिले. तू पुढे गेलाय का बाई. पाणी तर फार थंड सावलीत ठेवलं व. आज असे ते मच्छर डसू राहिले बाई. आज अभयाच्यानं काय पाणी काही जगू देत नाही वाटते. जेवढं आलं तेवढंही काही खाऊ देत नाही यंदा. तर पत्ते एक गठोडे तिकडे दिसते. चला झाली आता आमची घरी जायची सुट्टी. हे वटी भरेल आहे मैपा कापसानं. सोयाबीन सोंग्याला आलो होतो. म्हणजे सोयाबीनही होता आणि कापूसही होता. पण सोयाबीनवाला बायानं दिलं चाटा आता आणि यायनं दिला मग ताडपत्र देऊन शेजाऱ्याले. कारण की हे ढगाळ वातावरण आहे. रात्रीत जर पाणी बिनी आलं तर बिचाऱ्याचं सोयाबीनवालं होईल म्हणून त्याला देऊन टाकल्या हे ताडपत्र. निघलो आता घरी. वट्या टाकायचा राहिल्या, अजून कापूस बांधायचा राहिला, गठोडे राहिले अजून बंडीवर न्यायचे. आणि आज असं काही टेन्शन नाही आम्हाला की बसत जा उठत जा. आज डायरेक्ट वावरातून बसलं की डायरेक्ट घरीच उतरणार आज. कारण आज आणली बंडी. दाखवतच तुम्हाला मी. एवढा कापूस टाकू द्या फक्त मला. आणि मा चिवले जरासा चारा घेतो आता मी. यायचे गठोडे बिठोडे बांधणं व्हायलो. इकडे हाय व कापूस किती दूर आहे. जीव जसा थकला बाई आज. पाय तुला म्हणलं की नाही फडका भाते ऐकत नाही. हा एवढा दुपारचा कापूस आमचा दोघी मायलिकीचा.
आणि आता मी कुठे टाकू कापूस? मोकळे चाकाय टाकावं, कपडा तर नाही. थांबा पहिले वटी घेतो टाकून. आईनं पकडलं फळकपा. पुण्यात गावात पैसा काम नाही करून राहिलं. मग 4-5 दिवस हिंडू राहिले म्हटलं. त्या खडकात तडतड फुटून राहिलं. झाले याचे उलंगले वांगे सोयाबीन सोंग्याचे. वटी सोडली बाई, कारण की ते डबलच्या फडक्यात बांधायला लागतात. कापूस डबलच्या फडक्यात बांधतात म्हणजे सांडसुंडीचा भेव नाही. तशी आज मोठीच बंडी आहे, तसं काही टेन्शन नाही. आणि सोयाबीनवाल्यानं दिली चाट. वल्ला आहे म्हणतात सोयाबीन. हे पा करवायला सोयाबीन आणि म्हणतात वल्ला आहे. आज दिली चाट. आता उद्या काय जण येतात की नाही. ताडपत्रा बीडपत्रा सगळ्या आणून ठेवल्या. आणि हे आज आणली मोठी बंडी. आज पैदल जायचं काम नाही, यात बसून गेलं की झालं काम. आता सध्या गठोडे बांधणं चालू आहेत आणि मी घेतो माटून गेले चारा. आता कालही घ्यायला गेलती पण काल इवाच नाही दिसला. त्याच्यानं मग काही काढला जरासा दुसऱ्या जोडून शेजाऱ्या जोडून घेऊन. हा आमचा सोयाबीन सोंग्याचा लाल जामा ठेवला आता. आती बायानं चाट दिली तर एक ताडपत्री शेजाऱ्याला दिली आणि एक ताडपत्री हाय आता वावरात. थाऱ्या बिऱ्या सगळं हा लायजामा आता आतीच. जन लोक सोयाबीन सोंगत नाही ते लोक. हे सोयाबीन हिरवा आहे म्हणतात. याच्यात गवतच आहे जास्त आणि सगळं वायला आहे सोयाबीन. तरी त्याला होके असतील तर ते म्हणतात हिरवा आहे. परवाच्या दिवशी सोंगू आणि परवाच्या दिवशी काही द्यायचं नक्की नाही. चला तर मग टाकले सगळे गठोडे बंडीत. आय कुठे चालली? हाय बाई. चला मग निघलो आता घरी. आणि बकऱ्याले चारा बी आणला मस्त आवी, ते वरच ठेवली. आता बसलो, आणली लोकांची बंडी मागून. बाबा किती दिवस झाले, आज जरा पायाले जरासा का आराम भेटणार आहे. नवीन मग पुरते 30,000ची. एक विमा आलाच नाही. अरे खाऊ नको, माटून गेले घेतला रे ते गट्ट्या. पोट्टे लोंबकून राहिले. तेच लोंबकू राहिले कायले काय. ती खोट्या करत असते ना तिथे ताडपत्रीवाले. चला निघलो मग आता घरी. पोहोचलो तर खरी घरी आरामशीर. चालू आहे अंग तोंड धुणं आता. पण 1000 रुपयाचं नुकसान झालं आज, कारण की आम्हाला चष्माच पडला जाता जाता. म्हणजे बंडीत बसली तर हाती होता आणि मग जरा भरानं पाहतं तर चष्माच नाही. तर आता चष्मा दिसते का नाही काय माहिती. सकाळी जरासा हातापायाला आराम झाला पण चष्माच पडला मला. चष्मा काही सस्ता नाही. चष्मा 1000 रुपयाचा आहे. ते 1000 रुपये जाऊ द्या, तो आरामही जाऊ द्या. पण उद्या डोळ्याचं काय होते काय माहीत उन्हानं. तसे उन्हात गेले की माझे डोळे जास्त दुखतात. मला टेन्शन या गोष्टीचं आलं आता की उद्या काय होणार आहे. तर जाऊ द्या मग पाहू आता. आता जर चष्मा पायात बसली असती तर लय रात्र झाली असती. आता उद्या सकाळी चष्मा भेटते नाही भेटत तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.